नमस्कार, मी ओमकार भागवत आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो महाईसेवा.comच्या ट्रेनिंग व्हिडिओच्या सेशनमध्ये. आत्तापर्यंत आपण बघितलेले की डॉक्युमेंट्स काय काय लागतात रेंट ॲग्रीमेंट बनवण्यासाठी. तर जर ड्राफ्ट डॉक्युमेंट आल्यानंतर आपण ड्राफ्ट कसा बनवायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की GRN आणि DHC नंबर कसा जनरेट करायचा. त्याच्या आधी सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की GRN आणि DHC नेमकं आहे काय. आता GRN नंबर म्हणजे काय, जो काही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी येते गव्हर्नमेंटची, आपण रजिस्ट्रेशन फीची स्टॅम्प ड्युटी आणि डॉक्युमेंटची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी कशी कॅल्क्युलेट होती हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ती जी कॅल्क्युलेट झालेली फी आहे ती आपल्याला गव्हर्नमेंटला पेड करायची. तर ती पेड केल्यानंतर जो काही नंबर जनरेट होतो त्याला GRN नंबर म्हणू शकतो. सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर तुम्ही समजून घ्या की ट्रान्झॅक्शन नंबर म्हणू शकतो आपण त्याला, ज्याच्या आधारावर गव्हर्नमेंटला आपण भरलेलं चलन हे दिसतं. ठीक आहे, हे झालं GRN बाबतीत. आणि DHC काय आहे तर डेटा हँडलिंग, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस. तर डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस हे कॉन्स्टंटली सेम असतात 300 रुपये. दोन्हीचं पेमेंट करण्याचं पोर्टल हे वेगवेगळे, त्यामुळे ते कसं करायचं हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर आपण डायरेक्टली जाऊया आता आपल्या व्हिडिओजला सुरू करूया. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक ॲग्रीमेंट हवं आहे, जे की लॉग इन केलेलं आहे मी ऑलरेडी. ठीक आहे, ज्याच्यामध्ये GRN आणि DHC चार्जेस नाही आहेत, मला हे भरायचे. आता रेंट अँड अदर टर्म्सच्या पेजवरती तुम्ही बघू शकता, आपण इथं GRN सेव्ह करायचा असतो आपल्याला. तिथेच GRN नंबरच्या पुढे पे नावचं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही पे नाववर क्लिक करू शकता. पे नाववर क्लिक केल्यानंतर ग्रासची साईट ओपन होईल. गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम, ग्रासचा हा फुल फॉर्म आहे. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, ज्याच्यासाठी आपण IGR, ज्याच्यासाठी आपण पेमेंट करणार आहोत, ते सिलेक्ट करायचे. नवीन टॅबमध्ये ओपन झालेले दोनच ऑप्शन आहे, एक पे विदाउट रजिस्ट्रेशन आणि एक सर्च चलन. सर्च चलन म्हणजे काय की ऑलरेडी तुम्ही चलन जनरेट केलेले, त्याचा GRN नंबर आहे, ते तुम्हाला डाउनलोड करायचं तर इथं तुम्ही करू शकता. पण आता आपल्याला पेमेंट करायचं, सो पे विदाउट रजिस्ट्रेशन. पे विदाउट रजिस्ट्रेशनवर मी क्लिक करतोय. टाईप ऑफ युजर विचारलेले आपल्याला. तर टाईप ऑफ युजरमध्ये पहिलाच ऑप्शन आहे सिटीजन. त्याच्यात कुठलं पेमेंट तुम्ही नेमकं करताय. मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट, त्यातला पण पहिला ऑप्शन सिटीजन मधला. त्यात 3 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी आपल्याला. तुम्हाला नेमकं कसलं पेमेंट करायचं आहे, म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी दोन्ही एकत्र पेमेंट करायचं आहे का, फक्त स्टॅम्प ड्युटीचं करायचं आहे का, फक्त रजिस्ट्रेशन फीचं करायचं आहे. सो आपल्याला या केसमध्ये आपल्याला दोन्ही पेमेंट आपण एकत्र करणार आहोत. सो पे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी टुगेदर हा ऑप्शन सिलेक्ट करतो. नवीन पेज ओपन झालेले. आता यात आपल्याला प्रॉपर्टीच्या डिटेल्स, त्यानंतर तुमचं किती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी आहे ते, आणि ओनर आणि टेनंटच्या डिटेल्स टाकायच्या आहेत आपल्याला. सुरुवातीला काय विचारलेलं आहे, डिस्ट्रिक्ट, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रॉपर्टी. सो आता हे सिलेक्ट करायच्या आधी पहिले दरवेळी चेक करायचं आपल्याला की प्रॉपर्टी डिटेल्समध्ये जायचं, तिथं चेक करायचं की कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, आणि मग ते आपल्याला सिलेक्ट करायचं पुणे. त्यानंतर त्यांनी विचारलं कॅटेगरी, म्हणजे पुणे सिटीमध्ये आहे का पुणे रुरलमध्ये आहे. सो अर्बन, सो पुणे सिटी. त्यानंतर इन विच ऑफिस यू वॉन्ट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट. कुठलाही नंबर सिलेक्ट करू शकता, असं काही नाही आहे. कुठल्याही नंबरला तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. हवेलीचे बरेच ऑफिस आहे पुण्यामध्ये, असे प्रत्येक सिटीमध्ये हवेलीचे ऑफिस आहे. तुम्ही जे काही ऑप्शन आहे त्यापैकी कुठलेही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आर्टिकल कोड, नेमकं कशासाठी तुम्ही पेमेंट करताय, कुठल्या डॉक्युमेंटसाठी. तर 36A, दॅट इज लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट. तर नेहमी 36A सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर खाली ऑप्शन दिलेले स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी. सो आपल्याला बघायचं की स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी किती कॅल्क्युलेट झालेली. जस्ट अ मिनिट. तर स्टॅम्प ड्युटी तुम्ही बघू शकता 921.30 आहे आणि रजिस्ट्रेशन फी आहे 1000 रुपये. सो आपल्याला इथे फिल करायचं स्टॅम्प ड्युटी किती आहे आणि रजिस्ट्रेशन फी 921.30. एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉईंटमध्ये तिथं व्हॅलिड नाही आहे. सो राऊंड फिगर करायची आपल्याला, राऊंड ऑफ करून टाकायचे. सो 922 रुपये, 922 रुपये आणि 1000 रुपये. आता 922 कशी केली मी, तर 921.30 आहे, तर ती मी 922 केली. त्याला 921 किंवा 920 करू नका. जर का कमी असेल तरी पुढून फाईलला क्वेरी लागते की पूर्ण अमाऊंट तुम्ही पेड केलेली नाही. सो त्यापेक्षा पुढची अमाऊंट सिलेक्ट करायची. 921.30 आहे तर 922 केलेली आहे मी. ठीक आहे, स्टॅम्प ड्युटी आपण केली 922 रुपये, रजिस्ट्रेशन फी आहे 1000 रुपये. टोटल आपण पेमेंट करणार आहोत 1922 रुपये. आता डिटेल्स काय विचारले आहेत, नेम ऑफ पेअर. इथं पहिले फर्स्ट पार्टी डिटेल्स, सेकंड पार्टी डिटेल्स. आता फर्स्ट पार्टी डिटेल्समध्ये लक्षात ठेवा दोनच गोष्टी कंपल्सरी, एक तर नाव
आणि दुसरा मोबाईल नंबर. आणि सेकंड पार्टी डिटेल्समध्ये एकच गोष्ट कंपल्सरी ती म्हणजे नाव. तर एवढ्याच फील्ड्स आपल्याला कंपल्सरी आहेत आणि त्याच भरायच्यात. तर फर्स्ट पार्टी डिटेल्समध्ये आपण ओनरची डिटेल भरणार आहोत. ऑलरेडी मी ओनरचे डिटेल्स घेतलेले आहेत. मोबाईल नंबरमध्ये तुम्ही कस्टमरचा पण नंबर टाकू शकता किंवा तुम्ही स्वतःचाही नंबर टाकू शकता, जेणेकरून तो मेसेज तुम्हालाच येईल. तुम्ही कस्टमरचा नंबर टाकला तरी चालणार आहे, कस्टमरला पण अपडेट जातात की तुम्ही पेमेंट केलेलं आहे आणि चॅलेंज जनरेट केलेलं आहे. सेकंड पार्टी डिटेल्समध्ये आता या केसमध्ये माझ्या 3 टेनेंट्स आहेत, तर 3 पैकी मी कोणीही एक घेऊ शकतो. एकाच कोणाचं तरी नाव टाकायचं आपल्याला तिथे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रॉपर्टी डिटेल्स. इथं लक्ष द्या एकदा. फ्लॅट नंबर किंवा सर्वे नंबर विचारला आहे, लोकॅलिटी रोड विचारलेली आहे आणि एरिया आणि सिटी विचारलेला आणि पिनकोड, या 4 गोष्टी विचारलेल्या आहेत. पण इथं डिटेल टाकताना जशी आपली गव्हर्नमेंटच्या साईटला डिटेल आहे तशी टाकायची. सर्वे नंबर वगैरे टाकत बसायचं नाही तिथं. पहिल्या ह्याच्यात आपल्याला बिल्डिंगचं नाव आणि फ्लॅट नंबर टाकायचा आहे इथे. त्यानंतर रोड आणि लोकेशन इथे, आणि मग सिटी कुठली आणि पिनकोड कुठला आहे हे टाकायचं. हे लक्षात घ्या. का? कारण की बऱ्याच जेव्हा तुम्ही चलन जनरेट होतं, इथं जरी फ्लॅट नंबर आणि सर्वे नंबर आहे तरी चलनवरती हाऊस नेम असं लिहून येतं. मी तुम्हाला हवं तर 1-2 मिनिटं मी चलन बघतो माझ्याकडे आहे का. येस, मला एक चलन सापडलेले. मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की इथं बिल्डिंगचं नाव येतं. जिथं आपल्याला सर्वे नंबर विचारलाय तिथं त्यांनी बिल्डिंगचं नाव लिहिले. ठीक आहे, मला दाखवून देतो एकदा. इथं आपल्याला त्यांनी विचारलं होतं सर्वे नंबर. ठीक आहे, तर त्याच्या ऐवजी बिल्डिंगचं नाव येतं. सो आपण काय करणार आहोत, बिल्डिंगचं नाव आणि फ्लॅट नंबर, त्यानंतर रोड आणि स्ट्रीट, तिथं आपण रोड आणि लोकेशन टाकणार आहोत. त्यानंतर एरिया आणि सिटीमध्ये आपण सिटी टाकणार आहोत आणि पिन कोड टाकणार आहोत. फ्लॅट नंबर कॉमा देऊन मी फ्लॅट नंबर दिलेला आहे. आता रोड आणि लोकेशन. ठीक आहे, रोड पण घेतला मी इथंच, कॉमा देऊन लोकेशन. लोकेशन मी फक्त पाषाण घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. का तर पुणे सिटीमध्ये, पुणे ऑलरेडी आता परत येणार आहे. खाली सिटीमध्ये पुणे सिटी, पिनकोडमध्ये जो पिनकोड दिलेला आहे. या गोष्टी आपण आता बेसिक डिटेल्स सगळे आपण टाकलेल्या आहेत इथं. ते झाल्यानंतर खाली पेमेंट मोड विचारले, तुम्ही पेमेंट कसं करणार आहे. आता यात ज्या बँका दिसतील त्या सेंट्रलाइज बँका आहेत, हे लक्षात घ्या. सेंट्रलाइज बँकामध्ये तुमची कुठल्या बँकेत खाते आहे, तुम्ही त्यांचं ऑनलाईन बँकिंग जर का वापरत असाल तर त्याच्या थ्रू करू शकता. UPI थ्रू करू शकता, इथं UPIचं ऑप्शन आहे. परत बरेच ऑप्शन आहेत इथे, म्हणजे पेमेंट गेटवे, SBIचं पेमेंट गेटवे, त्याच्यात पण UPIचं एक ऑप्शन दिलेला आहे. QR कोड पण येतो. नॉर्मली मी ऑनलाईन बँकिंग थ्रूच करतो. तर आपण पेमेंटसाठी प्रोसीड करूया आता. हे चलन दिसेल तुम्हाला, प्रिव्ह्यू दिसतोय चलनचा, की चलन तुम्हाला नंतर कसं दिसणार आहे. अजून GRN नंबर जनरेट झालेला नाहीये. GRN नंबर जनरेट झाल्या तो GRN नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. कारण की एकदा का गडबडीत नंतर जर का पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर चलन जनरेट झालं नाही तर GRN नंबर आपल्याला मिळत नाही. आणि GRN नंबर जर का मिळाला नाही तर त्याच्यावरून आपल्याला पेमेंट परत ट्रॅक करता येत नाही, हे लक्षात घ्या. सो चलन, ड्राफ्ट चलन दिसते आपल्याला. ड्राफ्ट चलन जर का व्यवस्थित असेल तर ॲग्री करा आणि प्रोसीड करा. प्रोसीड केलं, ओके केलं की लगेच इथं GRN नंबर जनरेट झालाय. हा लिहून घ्या किंवा याचा फोटो काढून घ्या. नॉर्मली मी फोटो काढून घेतो दरवेळी. येस, ह्याचा फोटो मी काढून घेतलेला आहे. ओके करायचं आपल्याला, जे की आता रिडायरेक्ट होईल माझ्या बँकेच्या पेजवरती. येस, रिडायरेक्ट होतंय ते. मी शेवटच्या ऑथेंटिकेशनच्या पेजवर आहे जिथं OTP विचारलेलं आहे मला. OTP विचारल्यानंतर मी जस्ट सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आपण ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होतो परत चलनकडे. आता हे झालं, चलन जनरेट झालेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता इथे GRN नंबर आहे. हा GRN नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे. आपल्या रेंट अँड अदर टर्म्सच्या पेजवरती जाऊन स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फी आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. कारण की आपण दोन्ही एकत्र पेमेंट केलं. जो GRN आहे तो इथे पेस्ट करायचा आहे. इथं GRN ची अमाऊंट विचारली. ही अमाऊंट नाही टाकायची, जी पूर्ण अमाऊंट पेड करायची ती नाही. GRN ची अमाऊंट काय आहे आपली 1922 रुपये.
आपण 1922 राऊंड फिगर करून पेमेंट केलं होतं आणि पेमेंट कधी केलेलं आहे त्याची तारीख. तर आजची तारीख सिलेक्ट केली, व्हेरीफाय केलं मी. प्रोसेसिंग चालू असताना कुठं क्लिक करायचं नाही हे लक्षात घ्या. व्हेरीफाय झालेलं आहे, GRN नंबर इज व्हॅलिड. मी सेव्ह बटनावर क्लिक करतोय, तो GRN सेव्ह होईल. ठीक आहे, आणि मग खाली येऊन फक्त आपल्याला अपडेट करायचं, डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली. परफेक्ट. हे झालेले GRN जनरेट करायचं. आता हे GRN कसं जनरेट करायचं ते आता आपण बघितलेलं आहे. सेम आपल्याला DHC नंबरही जनरेट करायचा आहे, DHCचंही पेमेंट करायचं. DHCचा पेमेंटसाठी परत इथं बघू शकता खालीच DHC पेमेंटचा ऑप्शन आहे, तिथं पे नाऊवर क्लिक करायचं आपल्याला. पे नाऊवर क्लिक केल्यानंतर इथं बरेच ऑप्शन आहेत, त्यातला आपल्याला लिव्ह अँड लायसन्सचा ऑप्शन घ्यायचा, जो की सेकंड ऑप्शन, लिव्ह अँड लायसन्स अँड ई रजिस्ट्रेशन. सिलेक्ट करा. इथं आय ॲग्री साठी विचारेल आणि प्रोसीड करा. आता यात बरेच ऑप्शन दिलेले आहेत. परत आपल्याला जे रजिस्ट्रेशन म्हणजे ज्याचं पेमेंट करायचं आहे कशासाठी करतो आपण, लिव्ह अँड लायसन्ससाठी. लिव्ह अँड लायसन्स सिलेक्ट केलं. इथं पण डिस्ट्रिक्ट विचारलं आपल्याला, कुठल्या जिल्ह्याचं आहे प्रॉपर्टी. सिलेक्ट करा पुणे. त्यानंतर हवेली नंबर ऑटोमॅटिक येतो, इथं तुम्ही काहीच करायचं नाहीये. आणि इथं पेअरचं नाव म्हणजे कुठं आपण ओनरचं नाव टाकू शकतो इथे. ठीक आहे, आणि मोबाईल नंबर इथेही परत तुम्ही कस्टमरच्या ऐवजी तुम्ही स्वतःचा नंबर टाकलात तरी चालणार आहे. यात एक गोष्ट लक्षात ठेवा, पुण्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, पुणे आणि पुणे ग्रामीण. जे अर्बन मध्ये आहे त्याला पुणे सिलेक्ट करा, पुणे ग्रामीण मध्ये त्याला पुणे ग्रामीण सिलेक्ट करा. हवेलीमध्ये जरी कुठली सिटी गाव असेल जे रुरल मध्ये येते तरी पण इथं तुम्हाला पुणेच सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे काय, तर पुणे जिल्ह्यातले जेवढे पण हवेलीमध्ये येणारे गाव आहेत ते रुरल असू नाही तर अर्बन असू, ते तुम्हाला पुण्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. आणि हवेली व्यतिरिक्त जेवढी गाव आहेत ती फक्त तुम्हाला पुणे ग्रामीणमध्ये सिलेक्ट करायचं आहे. आता हे सिटी टू सिटी व्हॅरी होत असेल, पण आता पुण्यामध्ये ही सिच्युएशन आहे की हवेलीमध्ये जे पण येतं ते अर्बनमध्येच गृहीत धरतात. सो इथं आपल्याला पुणेच करायचं आहे, हे लक्षात घ्या. कॅप्चा कोड टाकायचा आहे, आपल्याला सबमिट करायचं आहे. पुन्हा इथं PRN नंबर जनरेट झालेला आहे. जसा तो GRN नंबर असतो स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीचा, तसा हा PRN नंबर आहे. त्याचा पुन्हा मी फोटो काढून घेतोय आणि ओके करतो. ठीक आहे, पुन्हा त्याचा ड्राफ्ट ओपन झालेला आहे. डिटेल्स आहे की आपण लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट करतो आहोत आणि कस्टमरचं नाव दिसतंय. तर आय ॲग्री करा आणि पे नाऊवर क्लिक करा. आता मागासारखंच परत तुम्हाला लॉग इन करायचं तुमच्या बँकेच्या याला आणि तिथनं तुम्ही पेमेंट करू शकता. पुन्हा मी OTPच्या शेवटच्या पेजपर्यंत आलोय. आता OTP पण टाकलेला आहे, सबमिट केलं. पेमेंट सक्सेसफुल झालंय. आता पुन्हा एकदा रिडायरेक्ट होऊ आपण DHCच्या साईटला. आता ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आहे. जसं मगाशी तुम्ही बघितलं की चलन डायरेक्टली ओपन होतं, तर DHCचं तसं नाही, चलन ओपन होत नाही, चलन डाउनलोड करावं लागतं. आपण डाउनलोड रिसिप्टवर क्लिक केलेले, रिसिप्ट डाउनलोड झाली, ती ओपनही झाली ऑटोमॅटिक. इथं तुम्ही बघू शकता PRN नंबर, तो आपल्याला कॉपी करायचा आहे आणि खाली बघू शकता PRN नंबर विचारलाय, तिथं पेस्ट करायचा आहे. डेट कधीची आहे PRN ची, तर ती आजचीच डेट आहे. आणि व्हेरीफाय अँड सेव्ह, इथं तुम्हाला व्हेरीफाय झाल्यावर परत सेव्ह करायची गरज नाही, व्हेरीफाय अँड सेव्ह एकाच वेळेस होतं. आता हे प्रोसेस झालेले बघू शकता, DHC डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. आता फक्त खाली येऊन एकदा अपडेटवर क्लिक करा. डन. आपलं GRN आणि PRN म्हणजेच GRN नंबर आणि DHC चार्जेस आपण ऑलरेडी पेड केलेले आहेत आणि ते कसे पण सेव्ह करायचे ते या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. जरी काही डिटेल्स असतील, काही डाऊट्स असतील तर डायरेक्टली तुम्ही मला कॉल करू शकता आणि बाकीचे पण आपले व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला वेळोवेळी शेअर करत राहील. थँक्यू.